नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आज पाहणार आहोत, कारण आता महिलांना एक नाही तर 2 हप्ते सोबत पडणार आहेत. आणि कधी पडणार आहेत तर महत्त्वाचं आहे, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिलांना 2 हप्ते सोबत दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि तीच अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, महिलांचा सण आता आनंदात जाणार आहे आणि महिलांना आता आनंदात सण साजरा करता येणार असल्यामुळे आता मेसेज यायला चालू होणार आहे 3,000 रुपयांचे. कारण लाडकी बहीण योजनेत सरकारने ठरवलेलं आहे की आता महिलांना 3,000 रुपये हे सणानिमित्त द्यायचे. जसं रक्षाबंधनच्या निमित्ताने महिलांना 1 हप्ता देण्यात आलेला होता, तसंच आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिलांना 3,000 रुपयांचे मेसेज येणार आहेत. कोणत्या महिलांना हे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या महिला पात्रता यादीमध्ये आहेत, कोणत्या महिला अपात्रता यादीमध्ये आहेत, पेंडिंग यादीमध्ये आहेत, सर्व काही डिटेल माहिती आणि काय केल्यानंतर महिलांना पैसे पडणार आहेत. 2 काम करणं गरजेचं आहे. कोणते ते 2 काम आहेत, त्यानंतर महिलांना आता प्रत्येक महिलेला पैसे पडणार आहेत. ज्या महिलांना 12व्या हप्त्यापासून पैसे आले नसतील त्यांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही. 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता असे 3 हप्ते त्यांना सोबत पडतील. आणि ज्यांना 13वा आलेला आहे त्यांना 14वा आणि 15वा हप्ता असे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिलांना आता 100% जमा केले जाणार आहेत. आणि खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येणार आहे काय केल्यानंतर महिलांना हे पैसे पडणार आहेत. महिलांना आतापर्यंत वाटत होतं की आपल्याला सर्व काही हप्ते क्लिअर येत आहेत, काळजी करण्याची गरज नाही. परंतु आता हे 2 काम करणं गरजेचं आहे. कोणते ते 2 काम असणार आहेत? महत्त्वाच्या 5 गिफ्ट योजनांचा सुद्धा लाभ महिलांना दिला जात असतो. ते 5 गिफ्ट कोणते आहेत, त्यामार्फत तुम्हाला काय लाभ होत आहे? आता नवीन एक घोषणा झालेली आहे, नवीन एक योजना आलेली आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण त्या नवीन योजनेच्या माध्यमातून महिलांना किती लाभ दिला जाणार आहे, प्रति महिन्याला किती लाभ त्या योजनेच्या माध्यमातून भेटणार आहे, सर्व काही डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. कारण तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत, कोणत्या तारखेला येणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे तुमचा जिल्हा कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलापर्यंत शेअर करा, कारण अशी अपडेट कोणत्याही चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार नाही. त्यामुळे आपल्या चॅनलवरती ही अपडेट खात्रीशीर माहिती आपण घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेत आता सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. बहिणींचा जो सण आहे तो उत्साहात जाणार आहे आणि आनंदात जाणार आहे. कारण ऑल अपडेट मराठीने ही न्यूज तुमच्यासाठी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता ऑल अपडेट मराठी परिवारातर्फे गणेश चतुर्थीच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. चला तर जाणून घेऊयात. गणेश चतुर्थी निमित्त महिलांना आता मोठं गिफ्ट भेटणार आहे आणि महिलांना आनंदी होण्याची गरज आहे. कारण महिलांना आता 2 हप्ते जे 3,000 रुपये वितरित केले जाणार आहेत ते आता तुमच्या खात्यात जमा व्हायला चालू होणार आहेत. कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आपण पुढे जाणून तर घेणारच आहोत. गणेश चतुर्थीच्या माध्यमातून आणि गौरी पूजनच्या माध्यमातून 2 सण एकत्र तुम्हाला आता 2 हप्ते एकत्रित दिले जाणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. परंतु काही महिलांचे काही प्रॉब्लेम आहेत. कोणते प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आता महिलांना लाभ दिला जात नाही आहे. त्यामुळे कोणत्या महिलांना काय केल्यानंतर सर्व हप्ते थकीत रक्कमसुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट असणार आहे. आणि व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा, तरच तुमच्या लक्षात येणार आहे की काय करायचं आहे. आणि त्यानंतर हे 2 काम केल्यानंतर राहिलेले हप्ते प्लस आता 2 हप्ते सोबत येतील. अन्यथा तुम्हाला एकच हप्ता पडणार आहे. जर हे 2 काम केले नाहीत तर तुम्हाला फक्त 1 हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे ते काम करून घेतलं तर 2 हप्ते तुम्हाला सोबत दिले जाणार आहेत. खात्रीशीर माहिती आहे. व्हिडिओला संपूर्ण पहा आणि जाणून घेणार आहोत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिलांना कोणते 2 हप्ते दिले जाणार आहेत. 1,500 रुपये ऑगस्टचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे आणि 1,500 रुपये सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आता जमा होणार आहे. 3,000 रुपयांचा नवीन मेसेज सर्व महिलांच्या खात्यात येणार आहे. कारण आता महिलांना सणानिमित्त 2 हप्ते मिळून 3,000 रुपयांचं वाटप अखेर महिलांना केलं जाणार आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लक्ष द्या आणि काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, तरच तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्याला काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत. 2 हप्ते पाहिजे असतील तर ते 2 काम करायचे आहेत. ते 2 काम जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला 100% हप्ते येणार आहेत. आतापर्यंत जरी हप्ते आले
असतील आणि 2 काम तुमचे कंप्लीट केलेले असतील तर मात्र तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहेत आणि ज्या महिलांचे हे 2 काम पूर्ण नसतील त्या महिलांना मात्र एकच हप्ता वितरित केला जाणार आहे आणि जर तुम्ही हे 2 काम केले नाही तर मात्र तुम्हाला राहिलेले जे हप्ते आहेत 12वा असेल 13वा असेल किंवा 14वा असेल या हप्त्यांपैकी कोणताही तुमचा हप्ता राहिला असेल किंवा 14वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करायचे कोणते 2 काम असणार आहेत त्यानंतर आता महिलांच्या खात्यात डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे वाटप केले जात असतं त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आणि महिलांसाठी हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचाच ठरणार आहे. चला तर जाणून घेऊया 3,000 रुपयांचे मेसेज डायरेक्ट महिलांच्या खात्यात आता यायला चालू होणार आहेत. कोणत्या दिवशी हे येणार आहेत कारण ही अपडेट आतापर्यंत तुम्हाला कोणीही दिली नसेल. हे प्रश्नचिन्ह तुमच्या मनात सुद्धा असणार आहे. कोणते 2 काम आहेत कोणते 2 काम केल्यानंतर आता महिलांना पैसे येणार आहेत ते 2 काम आपण पुढे तर जाणून घेणारच आहोत. परंतु 2 काम केले तर तुम्हाला राहिलेले पैसे प्लस चालू हप्ता प्लस पुढील एक एक्स्ट्राचा हप्ता जो असणार आहे गणेश चतुर्थी आणि गौरी पूजन या निमित्ताने महिलांना आता हे 2ही हप्ते वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे आनंदाची अपडेट असणार आहे. 3,000 रुपयांचा डायरेक्ट मेसेज तुम्हाला डीबीटीचा क्रेडिटेडचा मेसेज डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत आणि बँकेचा मेसेज तुमच्या अकाउंटला मोबाईलवरती येणार आहे. तो मेसेज कधी येणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. गणेश चतुर्थीनिमित्त सर्वात महत्त्वाचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आलेला आहे. आजच कॅबिनेट बैठक जी पार पडलेली आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरती सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यामध्येच 14वा प्लस 15व्या हप्त्याचा मोठा 2 हप्ते वितरितचा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे. कोणी घेतलेला आहे कोणकोणते मंत्री होते त्या बैठकीला सर्व काही पाहणार आहोत. आता गणेश चतुर्थीनिमित्त महिलांना आता पैसे वाटप होणार असल्याची माहिती आदितीताई तटकरे मॅडम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांनी ही बैठक घेतलेली आहे आणि आता महिलांना कुठेतरी खुशखबर देण्याचा सरकारचा हा प्रयत्न. लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनच्या निमित्तानं 2 हप्ते वितरित केले जाणार होते परंतु त्या निमित्ताने एकच हप्ता वितरित केला गेलेला आहे आणि आता शासनानं वचन पाळलेलं आहे कारण जे वचन दिलं होतं रक्षाबंधनच्या निमित्ताने 2 हप्त्याचं ते आता कुठेतरी पाळलं सरकारकडून देण्यात आलेलं आहे आणि हे वचन पाळलं गेलेलं आहे. त्यामुळे आता महिलांना 2 हप्ते सोबत देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे कारण हे 2 हप्ते महिलांना आता सणाला कामाला येणार आहेत आणि सणाच्या निमित्ताने हे पैसे तुमच्या वापरात येणार आहेत. त्यामुळे आता महिलांना लाडक्या बहिणींना अखेर खुशखबर आलेली आहे आणि ती खुशखबर महत्त्वाची ठरणारच आहे कारण कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुमच्या जिल्ह्यात पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तरच तुम्हाला हे पैसे येणार की नाही आम्हाला सुद्धा कळेल आणि तुम्हाला सुद्धा कळेल. तर जाणून घेऊयात कोणत्या लाडक्या बहिणींना खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा 2 हप्ते एकत्रित वितरण केलं जाणार असल्याने महिला खुश आहेत कारण महिलांना ही अपडेट आजच भेटलेली आहे. आजपर्यंत ही अपडेट कोणाकडेही आलेली नव्हती. 1,500 रुपये ऑगस्ट आणि 1,500 रुपये सप्टेंबरचे असे 2 हप्ते एकत्रित वितरण अखेर महिलांना होत आहे. त्यामुळे काळजी करू नका सर्व महिलांना भेटणार आहेत. परंतु काय करायचं काय केल्यानंतर हे पैसे महिलांच्या खात्यात भेटणार आहेत सर्व महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. परंतु नवीन एक अपडेट आलेली आहे त्या अपडेटनुसार तुम्हाला काय करायचं आहे काय केल्यानंतर महिलांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहेत हीच अपडेट तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. कोणते 2 काम असणार आहेत ते 2 काम केले तरच तुम्हाला पैसे पडतील आणि 5 गिफ्ट योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल या पंचसूत्री कार्यक्रमाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं काय केल्यानंतर त्या पंचसूत्री कार्यक्रमाचा सुद्धा लाभ तुम्हाला भेटत असतो. त्या योजनांचा सुद्धा लाभ तुम्हाला पंचसूत्रीच्या माध्यमातून दिला जात असतो. ते सुद्धा अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण त्या 5 योजनांच्या माध्यमातून महिलांना काही खात्यात पैसे येत असतात तर काही लाभ होत असतात. त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. नवीन अपडेट काय आलेली आहे जून हप्ता आला नसेल जुलै हप्ता आला नसेल ऑगस्ट हप्ता आला नसेल काळजी करू नका तुमच्यासाठी 1,500 1,500 आणि 1,500 असे 4,500 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात येतील. परंतु काय केल्यानंतर येणार तीच अपडेट आपण आज पाहत आहोत आणि महिलांना हे पैसे कधी येणार आहेत. सर्वप्रथम महिलांना एक काम करून घ्यायचे जर तुम्हाला सर्व पैसे पाहिजे असतील तर एक काम करून घ्या तुम्हाला 100% हप्ता आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पहिलं काम करायचं आहे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे
आणि मोबाईल नंबर अकाउंटला जॉईन करून घ्यायचा आहे. पहिलं जे काम आहे हे पूर्ण केलं तर ते पुढचे 2 कामं आहेत ते तुमच्या लक्षात येणार आहेत आणि हे काम पूर्ण असेल तरच त्या 2 कामांचा हा लाभ तुम्हाला भेटणार आहे. ते 2 काम केले तर आणि हे काम केलं तर तुम्हाला हे सर्व काही लाभ भेटणार आहे. कोणते 2 काम करायचेत? पहिलं आणि दुसरं असे 2 काम केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून हा लाभ भेटणार आहे. पहिलं काम करायचं आहे, डीबीटी करून घ्यायची आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही डीबीटी करून घेऊ शकता. तुमच्या मोबाईलवरून करू शकता, कॉम्प्युटरवरून करू शकता किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन सुद्धा करू शकता. डीबीटी करून घ्यायची आहे. पहिलं काम तुम्हाला करायचं आहे. डीबीटी केली तरच तुम्हाला पैसे जमा होतील. डीबीटी नाही केली तर मात्र तुमचा हा लाभ रखडला जाऊ शकतो. त्यामुळे हे डीबीटी करून घ्यायची. पहिलं काम करून घ्यायचं आहे. दुसरं काम करायचं आहे ई-केवायसी. जर अकाउंटची ई-केवायसी असेल ती करून घ्या. तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आली असेल ती करून घ्या. कोणतीही ई-केवायसी असेल ती 100% करून घ्या. तुम्ही ई-केवायसी आणि डीबीटी केली, तुम्हाला राहिलेले हप्ते प्लस तुम्हाला चालू रनिंग 2 हप्ते भेटणार आहेत. 2 हप्ते मिळण्यासाठी हे 2 काम करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, परंतु काही प्रश्न विचारून ही महिलांची पडताळणीसुद्धा होणार आहे. पडताळणीसाठी जरी अंगणवाडी सेविकांनी नकार दिला असला तरी शासन दुसऱ्या कोणत्या तरी माध्यमातून ही पडताळणी करून घेणारच आहे. त्यामुळे कोणते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, कोणत्या प्रश्नांवरती महिलांची पडताळणी केली जाणार आहे ते सुद्धा जाणून घेऊया. इन्कम टॅक्स कोणी भरत आहे का? घरात महिला किती लाभ घेत आहेत? कुटुंबाचे उत्पन्न किती आहे? रेशन कार्ड कोणते आहे? 4 चाकी गाडी आहे का? सरकारी नोकरीला कोणी आहे का? आणि इतर योजनेचा लाभ कोणी घेत आहे का? या प्रश्नांच्या माध्यमातून आता महिलांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिलांना या प्रश्नांच्या माध्यमातून पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. परंतु आता तरी महिलांना सणानिमित्त 2 हप्ते एकत्रित देण्यासाठी कोणतेही पडताळणी होणार नाही. त्यामुळे ही तर आनंदाची आणि खुशखबरच असणार आहे महिलांसाठी. कारण महिलांना आता सर्व जे आहे ते लाभ मिळणार आहेत. परंतु 2 प्रश्न महिलांच्या मनात असतात. दुसरा जो प्रश्न आहे तो आपण जाणून घेऊयात. फॉर्म अप्रूव्ह आहे परंतु हे पैसे येत नाहीत, पैसे आले नाहीत, सर्व क्लिअर आहे असं महिला म्हणत असतात. त्यामुळे सर्व जर क्लिअर असेल तर तुम्हाला 100% पैसे येत असतात. परंतु काहीतरी अडचण असल्याशिवाय हे पैसे लाभ वितरित करण्याचं रखडलेलं नसतं. त्यामुळे तुमचं सर्व क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. मी जे सांगितलेलं आहे ते सर्व क्लिअर करून घ्या. तुम्हाला 100% लाभ वितरित केला जाईल, काळजी करण्याची गरज नाही. परंतु महिलांना 5 विशेष गिफ्टसुद्धा दिले जात असतात. काही गिफ्ट योजनांचा लाभ महिलांना भेटत असतो. त्यामध्ये या 2490 रुपये गॅस सबसिडीचे सुद्धा पडत असतात. त्यामुळे गॅस KYC करून घेणं गरजेचं आहे. गॅस पुस्तकला तुमचा गॅस KYC करताना आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यायची. KYC केली तर तुम्हाला 2490 रुपयांचा 3 हप्ते वितरित केले जात असतात. 3 गॅस मोफतचे हे पैसे तुमच्या खात्यात डायरेक्ट क्रेडिट केले जात असतात. त्यामुळे गॅस बुकिंग करून घ्यायचा आणि KYC करून घ्यायची. लगेच तुमच्या खात्यात हे पैसे वितरित होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे हे केल्यानंतर लगेच पैसे जमा होणार आहेत. आधार सेडिंग करायचं आहे, आधार डीबीटी करायचं आहे आणि NPCI केल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे जमा होणार आहेत. 12वा, 13वा आणि 14वा हप्ता प्लस 15व्या हप्त्याचं मोठं गिफ्ट शासनाने जे जाहीर केलेलं आहे ते सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु आज कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार, सर्वात महत्त्वाचे अपडेट, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर जिल्हा कळवला असेल तर समोर तुम्हाला लगेच हाईप करायला ऑप्शन आलेलं असेल, हाईपसुद्धा करू शकता. हाईप करून घ्या. चला तर जाणून घेऊयात कोणत्या महिलांना आज पैसे जमा होणार आहेत. पैसे न येण्याची कारणेसुद्धा महत्त्वाची आहेत. जे कारणे आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही ई-KYC केली नसेल, नवीन अपडेट शर्तींचा अटींचा पूर्तता केली नसेल आणि बँक अकाउंटची ई-KYC केली नसेल, आधार अपडेट केलं नसेल, डीबीटी ऑन नसेल, उत्पन्नाची खोटी माहिती जर दिली असेल तरीसुद्धा तुम्हाला लाभ दिला जात नाही. हे जे आपण पाहिलेल्या ज्या अटी आहेत त्या अटीच्या माध्यमातून तुम्हाला सर्व क्लिअर करून घ्यायचे तरच तुम्हाला लाभ हा वितरित होणार आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा जो हप्ता आहे तो आता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये वितरित केला जात असतो. आणि आता महिलांना 1500 रुपये नाही तर 3000 रुपयांची मोठी घोषणा शासनानं करून टाकलेली आहे. ते तुम्हाला ऑगस्टच्या शेवटी आता कधीही जमा होऊ शकतात. आजपासून पुढे हे पैसे 100% वितरित केले जाणार आहेत. गणेशोत्सव आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा सण गौरी पूजन, या 2 सणांच्या माध्यमातून महिलांना कोणत्याही दिवशी पैसे क्रेडिट होऊ शकतात. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात पैसे, महत्त्वाचे 5 गिफ्टचे अर्जसुद्धा चालू आहेत. समोर आपण पुढे पाहणार आहोत कोणते 5 गिफ्टचा लाभ तुम्हाला भेटत असतो.
महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी काही संकेत दिलेले आहेत. कोणत्या तारखेला पैसे वाटप होणार आहेत, महिलांना मोठी अपडेट काय दिलेली आहे ती सुद्धा जाणून घेणार आहोत. प्रत्येक महिलेच्या घराघरामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण अर्ज बाद कोणाचा करायचा. जर 3 महिला लाभ घेत असतील तर तिसरी महिलेचा अर्ज कोणत्या महिलेचा बाद करायचा. त्यामुळे अंगणवाडी सेविका जो पडताळणी आहे ती नाकारत आहेत, कारण कोणत्या घरचे वाद आम्ही अंगावर घ्यायचे हा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जी पडताळणी आहे ती नाकारलेली आहे. आणि आता कोणत्या तारखेला महिलांना पैसे वाटप केले जाणार आहे, कारण गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिलांना आता पैसे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना या दिवशी पैसे जमा होणार आहेत का, आणि या जिल्ह्यात आज जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत. कोणते जिल्हे असणार आहेत, महत्त्वाचे जिल्हे असणार आहेत. पुणे आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, ठाणे आहे, जालना आहे, औरंगाबाद आहे, अकोला, बुलढाणा, अमरावती आहे, हिंगोली आहे, बीड आहे, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गडचिरोली आणि धुळे. मुंबईमध्ये सुद्धा पैसे पडणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार आहे. 3 टप्प्यात 3 याद्या आलेल्या आहेत. कोणत्या यादीमध्ये तुमचं नाव आहे, 3 याद्याच्या माध्यमातून आता महिलांना पात्रता, अपात्रता आणि पेंडिंग अशा 3 यादीच्या माध्यमातून महिलांना पैशांचा लाभ हा वितरित केला जाणार आहे. पहिल्या यादीत नाव असेल तर 100% पैसे येतील, दुसऱ्या यादीत असेल तर येणार नाहीत, आणि तिसऱ्या यादीत असेल तर मी सांगितलेलं काम करून घ्या, तुम्हाला 100% पैसे जमा होतील. काळजी करण्याची गरज नाही. 2 हप्ते जे गिफ्ट आहेत, लाडक्या बहिणींना 90% सबसिडीवरती तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरसुद्धा दिली जात आहे, आणि शिलाई मशीन 15,000 रुपयांचं अनुदान हे तुम्हाला डायरेक्ट पडत असतं. त्यामुळे महिलांना आता हे 2 गिफ्ट जर पाहिजे असतील, GR आलेला आहे, सर्व काही डिटेल तुम्ही जाणून घेऊ शकता, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, आणि त्यानंतर तुम्ही हा लाभ उचलू शकता. सर्व काही अपडेट आवडले असते तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हाईपसुद्धा करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.